ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, हा काय पितृपक्ष. पितृपक्षामध्ये प्रत्यक्षात स्वर्गातून आणि आपले पितृ जेवायला आणणारे असे एकनाथ महाराज, त्यांची कथा सांगतो. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. बघा, प्रत्यक्षात स्वतःचे पितृ, स्वतःचे नाही संपूर्ण गावाचे पूर्वज पृथ्वी आणणारा असा कोण? एकनाथ महाराज. शांतीब्रह्म म्हटलं जातं त्यांना. आणि त्याने काय लिहिला? भागवत समाजाला ज्ञान देणारा असा एक ग्रंथ लिहिला. आणि त्यावेळचे जे लोक होते अध्यात्मापासून दूर होते आणि अध्यात्मापाशी येण्याकरता त्यांनी भारुडं तयार केले आणि लोकांना अध्यात्माची गोडी लावली. आणि बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं, आजान वृक्षाची मुळी कंठाची लागली, सत्वर येऊनी काढी वेजी. आणि मग एकनाथ महाराज आळंदीला गेले. समाधीचं जे दार आहे ते खोडलं आणि ती मुळी काढून बाहेर आली. बघा किती मोठी शक्ती. आणि असे एकनाथ महाराज, त्यांच्या घरी काय होतं? पितृश्राद्ध होतं. आणि घरात त्यांची पत्नी गिरिजामाता स्वयंपाक करायची. गिरिजामाताचा स्वयंपाक जर करायला लागली तर त्याचा श्वास सुटायचा. आणि जे गोरगरीब होते, हरिजन होते, त्यांना तो वास आला घराच्या भोवतानी. आणि मुळात हे पितृश्राद्ध करायचा हेतूच काही का ह्या वेळेला पूर्वी भाद्रपद महिन्यात गोरगरिबांना अन्न मिळत नव्हतं, पशुपक्ष्यांना अन्न मिळत नव्हतं, कावळ्यांना अन्न मिळत नव्हतं, मुंग्यांना अन्न मिळत नव्हतं. आणि हे जे त्यांचा आत्मा तृप्त करण्याकरता ही पद्धत सुरू केलेली. आणि आज काय, आज खोलीचे दरवाजे लावून जेवणं करतात. त्यांना जगाशी घेणं नाही. आणि मोठमोठे पैशावाले देवस्थानाच्या ठिकाणी नको आहे तिथं कोट्यवधी रुपये दान करतात. पण खऱ्या अर्थानं जर म्हणलं तर गोरगरिबांना अन्नदान हे खरं दान आहे. तर मग एकनाथ महाराजांनी त्यांनी काय सांगितलं, बा आपल्या नशिबात काय असं अन्न आहे, आपण कंगाल जन्माला आलो, आपल्याला हे अन्न खायला मिळणार नाही. बघा, एकनाथ महाराजांनी काय केलं? गिरिजेला सांगितलं, अगं ते लोक घराच्या भोवतानी येतात, त्यांना हे अन्न खायची इच्छा आहे. आणि मग बोलवा म्हणा. तिनं संपूर्ण हरिजन लोकांना जेवायला घातलं. आपण यांना जीव घालू आणि परत स्वयंपाक करून ब्राह्मणाला बोलू. जेव्हा ब्राह्मणांनी बघितलं काही हरिजन याच्या घरात जेवण करतात, त्यावेळेला ब्राह्मण यांनी स्वयंपाक केला. ते ब्राह्मण काय स्वयंपाक करायला येईना, जेवण करायला येईना. म्हण, तुम्ही हरिजनांना जेवण घातलेले, आम्ही तुमच्या घरी येणार नाही. बघा, एकनाथ महाराजांनी त्यांचे पितृस्मरण केलं. आणि बघा, स्वर्गातून त्यांचे पितृ आहे ना, ते पृथ्वी आली. आणि पृथ्वी आल्यानंतर त्यांना सांगितलं का हे जेवढे ब्राह्मण आहेत यांचे वडीलसुद्धा आले पाहिजे जेवण करायला. बघा, संपूर्ण त्यांचे वडील आले आणि संपूर्ण गावाच्या ब्राह्मणांचे वडील जेवत करत होते. श्लोक चाले होते. अरे म्हणा, आपण तर जेव्हा गेलो नाही तर कोण जेवत आहे? आणि मग त्यांनी खिडकीतून बघितलं, सगळ्यांचे वाडवडील जेवण करायला आले होते. बघा किती मोठी महान शक्ती काय. प्रत्यक्षात स्वर्गातून वडील जेवायला आणणारी शक्ती म्हणजे भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार असे शांतीब्रह्म एकनाथ त्यांचं चरित्र आहे. आणि ही जी पितृश्रद्धाची पद्धत आहे ही त्यांनी चालू केली आणि आपणही ही परंपरा चालू करा. जय भैरवनाथ.